जयसिंगपूर नगरपालिकेला साहेब आमदार झाल्यापासून एक 500 कोटीपर्यंत निधी आलेला आहे। मग त्यामुळे जयसिंगपुरातले 90 ते 100% मतदान आहे येड्रावकर साहेबांनाच होणार आहे। कारण जयसिंगपुरात जी विकास कामं 50 वर्षात झाली नव्हती, 50-60 वर्षात, ती आता एवढ्या मोठ्या स्पीडनं होत आहेत की म्हणजे बऱ्यापैकी संपत आलेत काम आता। मग त्यात अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाणीपुरवठा असेल 24 तास, शिवाजी महाराजांचा पुतळा जो होता तो 50-60 वर्षाचं जयसिंगपूरचं स्वप्न होतं ते आता पूर्णत्वाकडे गेलं आहे। शिवाजी महाराजांचा मूर्ती येऊन इथं बसली आता। परत स्टेडियम आपल्या गावात नव्हतं, स्टेडियम आता रणजी मॅचेस होतील एवढं मोठं होतं आहे। त्याला इंटरनॅशनलच्या ज्या पद्धतीने लाईट असतात तशा लाईट बसवले आहेत। बाकीचं गार्डन एक होतं आहे मोठं। बरेच आता रस्त्याचा प्रोजेक्ट हा मोठा अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाणी पुरवठा झाल्यानंतर रस्ते उकरले जाईल। त्यानंतर रस्त्यासाठी 277 कोटी साहेबांनी प्रस्ताव टाकला आहे। म्हणजे असे बरेच मोठे कामे जयसिंगपूर होत आहेत। जयसिंगपूर बदलायला वेळ लागणार नाही, थोडे दिवसात जयसिंगपूर सगळं बदलून जाईल। जयसिंगपूरला एक नवीन उपमा येईल। म्हणजे शाहू महाराजांनी गाव वसवल्यानंतर शाहू महाराजांच्या नंतर जे गावात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती तशी होत राहिली, पण तेवढ्या स्पीडनं झाली नाही। पण ज्यावेळी येड्रावकर साहेब आमदार झाले त्यावेळी आता हा एवढा जोरात स्पीड लागला आहे की विकास भरपूर होत आहे आता। साहेब, विरोधक काही गोष्टीवर येड्रावकरांचे आरोप करत आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? विरोधक हे विरोधकच असणार, ते आरोप करणार। आता त्याच्याशी आपण काय नाही, आपण साहेबांचं काम बोलतो आहे फक्त। येड्रावकर हा शब्द म्हणजे आता एक स्लोगनच आहे आमचा, येड्रावकर म्हणजे शब्द। जे लोकांना साहेबांनी शब्द दिलेत ते शब्द पूर्ण करायची वेळ आहे आमची, आणि ते शब्द आता थोडे पूर्ण झालेत, थोडे होत आहेत। नाही, मुख्यमंत्र्यांचं वाक्य ते बरोबरच आहे, कारण साहेबांवर तेवढा मुख्यमंत्र्यांचा पण विश्वासच आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी बघितलं आहे, म्हणजे 5 वर्षात बघितलं आहे। म्हणजे निवडून आल्यानंतरच आपण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांसोबतच होतो आणि आत्ता पण त्यांच्यासोबतच आहोत। आपण इकडे तिकडे काही केलं नाही, जसं निवडून आलो आहे तसं त्यांच्यासोबतच आहोत। काम चांगलं आहे, ते पण चालूच आहे काम होणार। चांगल्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यात आम्ही पण येते। लाडकी बहीण योजना ही तालुक्यात 1,19,000 महिलांना लाभ घेण्यास आम्ही आणि साहेबांनी म्हणजे सर्व आमच्या येड्रावकर गटाने सर्व महिलांपर्यंत ती पोहोचवले, आणि 1,19,000 महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे आत्ता। आमच्या पूर्ण जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे महिलांपर्यंत पोचलेला हा विषय आहे। जयसिंगपुरातील युवकांना संदेश काय नाही, येड्रावकर साहेबांच्या मागे राहावे, जी काय आपली राहिलेली कामं असतील ती कामे करून घ्यावी, विकासासोबत राहावे। परत साहेबांचं जे काही आता कामाचा स्पीड आहे किंवा बाकी विकासाच्या बाबतीत तर काय आहेच, पण युवकांना रोजगार असू दे, नोकरी असू दे, हे सगळ्या गोष्टी मिळून जातील। साहेब त्याबद्दल कटिबद्ध आहेत। मोठी एक इंडस्ट्रियल आता तालुक्यात साहेबांनी मंजूर केली आहे, त्याचं काम चालू आहे। मग युवकांसाठी साहेब कामच करत आहेत, त्यामुळे युवकांनी 100% साहेबांसोबत राहिलं पाहिजे।